पुढच्या बातमीकडे वळूयात। मुसळधार पावसामुळे परशुराम घाटामधील मुख्य संरक्षक भिंत ही कोसळलेली आहे। मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटातली घटना आहे। संरक्षक भिंत कोसळल्याने मुख्य महामार्गाला धोका निर्माण झालाय। दरम्यान वाहतूक पोलीस आणि एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झालंय। सुरक्षेच्या दृष्टीने घाटातील एक लेन वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आली आहे। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात मुख्य रस्त्याच्या बाजूला असणारी संरक्षक भिंत आहे ही कोसळायला सुरुवात झालेली आहे। यामुळे या ठिकाणी संभाव्य मोठा धोका निर्माण झालेला आहे। आपण या दृश्यांमधून पाहू शकतोय हा दिसणारा जो घाट आहे हा परशुराम घाट आहे आणि ज्यावेळा रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू झालं यावेळेला या रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा केली गेली आणि यावेळेला हा संपूर्ण डोंगर आहे हे खोदण्याचं काम सुरू झालं आणि डोंगरामधून रस्ता करण्यात आला आणि यासाठी संरक्षक भिंत जी आहे ही या ठिकाणी उभारण्यात आली होती। मात्र आपण या दृश्यांमधून पाहू शकताय रात्रीपासून ही संरक्षक भिंत कोसळायला सुरुवात झालेली आहे। म्हणजे हा सगळा जो मलबा आहे हा कोसळलेल्या भिंतीचा आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कोसळायला भिंत आहे ही सुरुवात झालेली आहे आणि हे सगळा परिसर जो आपण पाहू शकतोय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी ही संरक्षक भिंत उभारली होती। कोणत्याही स्वरूपात रस्ता जो आहे हा उखडला जाऊ नये, वाहून जाऊ नये आणि तो खचून जाऊ नये यासाठी ही उपाययोजना केली होती। मात्र ही संपूर्ण परिस्थिती आपण पाहतो या दृश्यांमधून हा सगळा कडा आहे हा एका बाजूने कोसळतोय संरक्षक भिंतीचा। अजूनही हे कोसळण्याचं प्रमाण आहे हे वाढलेलं आहे, पर्जन्यमान अधिक झालेलं आहे आणि आपण या दृश्यामधून पाहू शकतोय डोंगरातून प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी आहे हे पाझरतंय आणि यामुळेच हा या ठिकाणी रस्ता खचलेला आपण या दृश्यामधून पाहतोय। कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, चिपळूण, रत्नागिरी।